हॅलो हॅलो मॅचला सुरुवात करूयात. बॉस चषक एक महत्वाची मॅच. बॉलिंग साठी सज्जा दाखल झाल्या पहिल्याच ओव्हर मध्ये. रवी बोरगे हेही नाव चर्चेमध्ये आहे सर्वे टीम कडून. रवीचा पहिला चेंडू वेगाने हाताळलाय. मिस्टर KPL चा किताब घेणारा सलग 2 वर्ष तो सध्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला खेळी करतोय. वेच्या शिराचा शंकर मोहिते याही खेळाडूची चर्चा आहे. आर्थिक सहकार्य बॉस चषक साठी याही खेळाडूच्या माध्यमातून केलं जात आहे. दुसऱ्या बाजूला जय सूर्यवंशी या टीम कडून A1 जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतीये. या बेचा चेंडू बुंदा चेंडू हाताळलाय. या बॉलला क्रिकेटमध्ये क्रिकेटचा देव देखील आतापर्यंत नतमस्तक झालाय. तो बॉल सध्या हाताळताना तुम्हाला पाहायला मिळतात. कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल या मॅच मध्ये हे पाहावं लागेल. या बेचा बॉल वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल आलाय म्हणजे आम्ही टीमच्या टोटल मध्ये धाव ऍड करणार आहोत. 1 धाव तुम्हाला पलकावरती पाहायला मिळतीये. 2 बॉलचा खेळ सध्या पूर्ण झालाय. सन्माननीय आदरणीय शिबा जाधव बॉस संस्थापक अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन याच्या वाढदिवसानिमित्त बॉस चषक हलक्या हाताने खेळलाय. 1 रन मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल दिला जाईल का? एकाच रन वरती थांबवलंय. कशा पद्धतीने ही मॅच बनवली जाईल हेही पाहावं लागेल. आतापर्यंत धावा पलकावरती 2 आल्यात. एका बाजूला वेचे शिर संघ, दुसऱ्या बाजूला सळवे 11 सळवे टीमचा महत्वाचा गोलंदाज सध्या ओव्हर क्रमांक 1 मध्ये आहे. वेग घेऊ नका दोन्ही टीम. चला लगेच. या बेचा बॉल खेळलाय. 1 धाव मिळाली आहे. एकाच रन वरती. या बॉल वरती 1 धाव टीमची टोटल पुढे सरकेल जाऊन पोहोचणार आहे. 3 धाबा धाव पलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. या बेचा चेंडू हवेमध्ये खेळलाय. शंकर मोहितेनं सांगितलंय मी मिस्टर KPL का आहे, मी किती वेळ शांत बसणार आहे. शंकर मोहितेनं दिला तडाखा. 6 धाबा देऊन जाईल या बॉल वरती. टीमची टोटल आता जाऊन पोहोचेल 9चा आकडा गाठतीये. 9 धाबा. एक लास्ट बॉल 1 टू गो. पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या बेचा चेंडू आणखीन एक शंकर मोहितेचा आडव्या बॅटनं 6 धाबा देऊन जातोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पलकावरती धाबा 15 पाहायला मिळतात. जीवनाची राख झाली तरी चालेल पण स्वप्नांची माती होऊ देणार नाही हे पहिल्या ओव्हर मध्ये शंकर मोहितेनं सांगितले. वेचे शिर टीमचा हा खेळाडू मिस्टर KPL सलग 2 वर्ष घेणारा. रवी बोरगेच्या विरोधामध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येताना पाहायला मिळतात. बॉस चषक आज महत्वाचा दिवस. प्रत्येक खेळाडूसाठी आज सोन्याचा दिवस असेही बोलावं लागेल. फायनल डे बॉस चषक या स्पर्धेचा तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीमध्ये पलकावरती धाबा 15 आहेत. 3 ओव्हरची मॅच. खतरनाक सामना, रोमांचक मॅच तुमच्या समोर सध्या सुरू आहे. सळवे 11 सळवे टीम आता गोलंदाजी करतीये. ओमकार दाखल झालाय ओव्हर क्रमांक 2 मध्ये. ओमकारला तुम्ही पाहताय. ओव्हर क्रमांक 2 चा पहिलाच बॉल वेगाने हाताळलाय. जय सूर्यवंशीला हा चेंडू समजत नाहीये. यावेळेस पाहिलं तर
डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 1.1 चा खेळ पूर्ण झालाय. जय सूर्यवंशीकडून उत्तर मिळेल या मॅच मध्ये असंही बोलायला हरकत नाहीये. हाही खेळाडू मातब्बर आहे बेच्या शिर टीमचा. आणखीन एक चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय. वेगानं हाताळलाय. 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती धाबा 15 आहेत. पुढचे 4 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील हेही पाहावं लागेल. सलगचे 2 डॉट आलेत. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर सज्ज झालाय. या बेचा चेंडू खेळलाय. कार्पेटला आग लावत रन किती मिळणार आहेत? 1 तर कंप्लीट केली आहे. शंकर मोहिते थांबलाय. दुसरीसाठी कॉल नाहीये. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या 3 बॉल वरती फक्त 1 धाव आली आहे. 2 डॉट बॉल. पलकावरती धावा 16 तुम्हाला पाहायला मिळतात वेच्या शिरळ टीम कडून. सळबे 11 सळबेचं कौतुक करावं लागेल. ओमीचं कौतुक करणं गरजेचं आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये या बेचा चेंडू बेगानं हाताळलाय. अपील करण्याचा प्रयत्न. शंकर मोहिते स्वतःहून माघारी गेलाय. याला बोलतात खेळाडू वृत्ती. हे तुम्हाला पाहायला मिळतंय शंकर मोहितेच्या माध्यमातून. चार बॉलचा खेळ पूर्ण होईल. फलकावरती धाबा 16 तुम्हाला पाहायला मिळतात. बेच्या शिरळचा एक युवा खेळाडू किरण सूर्यवंशी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. किरण सूर्यवंशी युवा टॅलेंट या टीम कडून आतापर्यंत खेळ करत आलाय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये. या बेचा बॉल पायावरती आदळलाय. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतीये. 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. एक लास्ट बॉल ओव्हर क्रमांक 2 चा. 16 धाबा धाव पलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करणं काय आहे हे तुम्हाला पाहायला मिळतंय. दोन्ही टीम्स स्पीडअप घ्या. कोणताही वेग घ्यायचा नाहीये. तुम्हाला देखील मी कॉल देईन. या वेळेचा चेंडू खेळलाय हलक्या हातानं. 1 रन मिळणार आहे. दुसरीसाठी कॉल दिला जाईल का? एकाच रन वरती थांबवलंय. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 17 धाबा. तिसरा गोलंदाज लगेच या. थांबायचं नाही. बेचं बंधन आहे. यानंतरची मॅच टॉस साठी या. माळादेवी कुसरून कॅप्टन. दुसऱ्या बाजूला कराटे जुगादेवी स्पोर्ट्स आपण या. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. बेच्या शिरा आतापर्यंत 17 वरती जाऊन पोहोचली आहे. तिसऱ्या ओव्हर मध्ये मोठे फटके खेळावे लागतील. चेंडू कोणत्या गोलंदाजाकडे सोपवला जाईल? अजित दाखल झालाय. वैयक्तिक पहिलं. सळबे 11 सळबे टीम साठी तिसरी ओव्हर घेऊन दाखल होताना पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 2 चं कौतुक करावं लागेल. फक्त 2 धाबा खर्च केल्यात. 1 विकेट देखील मिळवली आहे. पहिला चेंडू ओव्हर क्रमांक 3 चा. संधी मिळाली आहे. एकाच रनवरती थांबलाय. कारण जय सूर्यवंशीला ओव्हर क्रमांक 3 मध्ये स्ट्राईक वर आणणं महत्वाचं आहे. तेच किरण सूर्यवंशीने करून दिलंय. आतापर्यंत जय सूर्यवंशी स्ट्राईक एंडला खेळत आलाय तेव्हा वेच्या शिरसाठी धाबा येताना प्रत्येकाने पाहिलंय. तो सध्या स्ट्राईक एंडला आता खेळी करतोय. 18 धाबा आतापर्यंत तुम्हाला पलकावरती पाहायला मिळतात. 2.1 चा खेळ पूर्ण. शेवटचे 5 बॉल. मोठे फटके खेळावे लागतील. बॉलर सज्ज होईल पुढचा बॉल घेऊन. वेगानं हाताला वेग भरपूर आहे. पहिल्यांदा थोडासा बाहेर टर्न घेतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. 18 धाबा. वेच्या शिरला शांत ठेवलाय. पूर्णपणे चकळवून ठेवलाय. बेड्या ठोकल्यात. याबेचा चेंडू आडव्या पटलं. जय सूर्यवंशी बोलेल भाऊ मी किती वेळ शांत बसणार आहे आणि शांत बसायला मी काय संत नाहीये. 6 धाबा या बॉल वरती मिळतील. धाडस मनात ठेवा. स्वप्नांना पंख द्या.
मेहनतीच्या जोरावर यशाला रंग द्या. अडचणी किती आल्या तरी त्या दूर करा आणि आज संघर्ष करा. उद्या आपलं नाव बनवा. हे करावं लागेल या मॅच मध्ये. वेच्या शिर टीमचा जय सूर्यवंशी या मॅच मध्ये पाहिलं तर धावा गोळा करतोय. 24 रन आतापर्यंत 24 तुम्हाला पाहायला मिळतात. कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल. पहिल्या 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 3 बॉल बाकी आहेत. 3 मध्ये 2 चांगले फटके खेळावे लागतील. अजितला टप्पा शोधावा लागेल. बॉलर निघाला. फटका खेळला. यावेळेस हवेमध्ये फसला. कॅच बनवली जाईल का? नाहीये. 1 रन मिळाले. दुसरीसाठी कॉल. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट होतील. 2 रन बत्ती थांबवलाय. टीमची टोटल आता पुढे सरकेल. 26 वरती जाऊन पोहोचली आहे. 26 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. बॉस चषक मधील लो स्कोरिंग मॅच तुम्हाला पाहायला मिळेल का हेही पाहावं लागेल. यावेळेसचा चेंडू खेळलाय. प्रयत्न खूप चालू आहेत. यावेळेस 1 रन मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल आहे. हो पोचणार आहेत का? 2 धाबा कंप्लीट. आता तिसरीसाठी कॉल दिला जाईल. तोपर्यंत 3 धाबा पूर्ण. आता 4थ्या धाबेसाठी जागा सोडली जाईल का? हो इकडे धावतायत. तोपर्यंत विकेटचं पतन. एक शॉर्ट रन म्हणजे आताच्या धावा 2च. नवीन बॅटर लगेच या. वेच शिर 28 धावा धाव पलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. हॅलो. 4थ्या धाबेला आउट झालाय. 2 आहेत आत्ताच्या धावा. 28 रन. थोडा काय राहिलाय. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. वाईट +1 2 धाबा. 30 रन तुम्हाला धाव फलकावरती पाहायला मिळतील. धावत संख्या पाहिली तर आता जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. 30 रन. बॉलचा खेळ पूर्ण झाला. 5 एक बाकी आहे. ओव्हर क्रमांक 3 चा लास्ट बॉल हाताला जाईल. फटका खेळलाय. जय सूर्यवंशी धाबेमध्ये आहे. 1 धाव मिळाली. दुसरीसाठी कॉल दिलाय. धावतात. 2 धाबेसाठी पोहोचलेत देखील. बत्तीस धाबा जिंकण्यासाठी 33 करायचेत. चला मी टॉस साठी कॉल देईन. टॉस साठी या जुगादेवी कराटे मळादेवी कुसरून लगेच यायचं आहे. जुगादेवी स्पोर्ट्स कराटे कॅप्टन कुठे असेल तर जरूर या. त्यात मळादेवी कुसरून अप्लाय कॅप्टन लगेच पाठवून द्या. इधर 18 बॉल 33 ची गरज आहे. फिल्डिंग करण्यासाठी बेच शिर आपणही लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सळबे 11 सळबे आपले बॅट्समन लगेच पाठवून द्यायचे. कोणताही वेळ घेऊ नका कारण वेळेचं बंधन आहे. या मळादेवी कुसरून कॅप्टन जुगादेवी कराटे शतायू या लगेच टॉस करणार आहोत.
टॉस केला जाईल. एका साईडला जुग्यादेवी कराटे, दुसऱ्या बाजूला मळ्यादेवी कोसरून अशी मॅच आहे. काटा टॉस विन मळ्यादेवी कोसरून आमच्यापर्यंत कळवले की आम्ही फर्स्ट बॅटिंग करू. जुगादेवी कराटे आपण तयार राहायचंय. लगेच मैदानाच्या आतमध्ये ही मॅच झाल्यानंतर दाखल व्हायचंय संपूर्ण टीम. मॅचची कहाणी तुम्हाला सर्व पाहायला मिळते. दुसऱ्या डाबाच्या दिशेने आपण जाणार आहोत. येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी 33 धाब्याची गरज आहे. 33 धावा करायचे आहेत सळबे 11 सळबे टीमला. वेचेस शिर लगेच फिल्डिंग लावून घ्या. सळबे 11 सळबे बॅटर लगेच या. कोणताही वेग घेऊ नका. तुम्हाला देखील मी विनंती करेन. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. पहिल्या धाबाचा काही संपला. 32 धावा बेचे शिरण केल्यात. जिंकण्यासाठी सळबे 11 सळबेला 33 धावा करायचेत. येणाऱ्या 18 बॉल मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल हे पाहावं लागेल. जरी 33 धाबा असल्या पण आपण पाहिलं तर विचार करावा लागेल. वेचेस कडे बॉलिंग लाईनअप चांगला आहे. किरण सूर्यवंशी युवा गोलंदाज सध्या ओव्हर क्रमांक 1 मध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. संपूर्ण टीमचा विचार करावा लागेल. बेचेस म्हणजे विलासदादा सूर्यवंशी लेचर खेळाडू आहेत. आज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. अमोलदादा असेल, संपूर्ण टीम, शंकरदादा मोहिते याही खेळाडूची चर्चा करावी लागेल. पंचांचा ग्रीन सिग्नल, जय सूर्यवंशी देखील आहे. म्हणजे संपूर्ण टीम आज विचार करावा लागेल. बेचेस दुसऱ्या बाजूला रवी बोरगे, खूप सारा प्रचंड वेग असणारा खेळाडू. पहिलाच बॉल थोडा बाहेर राहिलाय. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. एक धाव आम्ही जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड करणार आहोत. येणाऱ्या 18 बॉल मध्ये आता 32 ची गरज आहे. बॉच चषक ही स्पर्धा प्रत्येकाच्या मनावरती राज्य करतीये. एक चांगलं आयोजन तुम्हाला सर्व पाहायला मिळतंय. संघर्ष करावा लागेल दोन्ही टीमच्या बाजूनं. संघर्ष कराल तर या मॅच मध्ये जो संघ संघर्ष करेल त्या टीमला विजय मिळेल. याबेचा चेंडू दांडी 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 गुल. विकेटचं पतन पहिल्याच बॉल वरती रवी बोरखेला सळबे 11 सळबेचं क्रेडिट कार्ड सध्या माघारी पाठवलंय. पहिल्याच बॉल वरती तंबूचा रस्ता दाखवलाय. विकेटचं पतन. बॅटर होईल गॉन. चलो चावचा दिला इशारा. मॅच कशा पद्धतीने बनवली जाईल मी अगोदर चर्चा केली आहे. बॉलिंग लाईनअप चांगला आहे. प्रचंड अनुभव आहे. बॉलिंगला किरण अमर कदम सळबे 11 सळबे टीमचा अनुभवी खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. दोन बॉलचा खेळ पूर्ण झाला. एक विकेट देखील आली आहे. अमर कदम सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन साठी कायम पाठीमागे असणार व्यक्तिमत्व. या चेंडू पायावरती आदळतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न. एक रन मिळणारे या बॉल वरती.
टीम आता जाऊन पोहोचेल 2च्या आकड्यावरती. 2 धाबा तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. किरण सूर्यवंशीचं कौतुक करावं लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेप पूर्ण झालाय. आता 15 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 31 धाबा करायचे आहेत. बॉस चषक मध्ये आज कोण कोणाला कमी नाहीये. फायनलचा दिवस प्रत्येक प्रेक्षक राजाच युट्यूबच्या वाहिनीसोबत जोडला गेलाय. तुमचं या विमानापासून सरचे स्वागत करेन. सुस्वागतम. या बेचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हो 100% दिलेत. ओढ एफर्ट्स. जो प्रयत्न करत आलाय तो कधी हरत नसतो हे तुम्हाला या बॉलवरती पाहायला मिळतंय. चांगले प्रयत्न सध्या चालू आहे. रिप्ले दाखवला जातोय. पडलाय. चांगला प्रयत्न बॉस चषक मध्ये त्याचंही कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती धावा 2 तुम्हाला पाहायला मिळतात. 2 रन आहेत. बॉलर सज्ज होईल. किरण सूर्यवंशी एक युवा गोलंदाज. यावेळेचा चेंडू किरणचा चेंडू आता समजत नाहीये. बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये सनीला देखील शांत ठेवलंय. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती धावा तुम्हाला 2 पाहायला मिळतात. बॉस चषक मध्ये कोण कोणाला कमी नाहीये. आम्ही प्रत्येकासमोर सांगितलंय आता 13 बॉल मध्ये 31 करायचे आहेत. फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेणारा गोलंदाज. या बॅटचा चेंडू सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न. फिल्डर येणार आहे. स्टॉप करणं महत्वाचं. 1 रन मिळाले. दुसरीसाठी कॉल दिलाय. धावतायत तोपर्यंत इकडे पोहोचले देखील. 2 धाबा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये किरण सूर्यवंशीनं गोलंदाजी केलेली आतापर्यंत अप्रतिम राहिली आहे. या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पलकावरती धाबा 4 आहेत. येणारे बॉल बॉल आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत 29. 29 ची गरज आहे. कशा पद्धतीने खेळी केली जाईल. सहज काही मिळत नसतं. प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावाच लागतो. तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये चेंडू कोणाकडे सोपवला जाईल. अमोल सूर्यवंशी आलाय. काहीतरी ज्ञान दिलंय. त्याच्याकडे एक वेगळा प्रचंड अनुभव आहे. इकडून विलासदादा आले. त्यांनी चर्चा केली. आता शंकर मोहितेकडे चेंडू सोपवलाय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये शंकर मोहिते हे देखील नावबाज प्रत्येकाला भारी पडतंय या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. मिस्टर KPL सलग 2 वर्ष घेणारा. ओव्हर क्रमांक 2 घेऊन सध्या दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला पाटण तालुक्याचा एक वेगळा अनुभव म्हणजे अमर कदम. ते सध्या स्ट्राईक इनला उभे आहेत. कशा पद्धतीने मॅच बनवली जाईल. शंकर मोहिते निघाला. पहिलाच बॉल. पहिल्या बॉल वरती पाहिलं तर 1 धाव. लेग बायची 1 रन. बोलावं लागेल. डॉट बॉल आलाय. बाईची रन. पाच धावा आतापर्यंत पलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. जास्ती सुसे घेणारा चेंडू शंकर मोहितेचा. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. आणि संपूर्ण शिवशक्ती वाटोळी संघ बॉसचा बर्थडे सेलिब्रेशन केला जातोय. तुमचे यावी आभार मानेन. एक बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 6 धाबा. शंकर मोहिते निघालाय. आणखीन एक वाईट बॉल इथं पाहायला मिळतोय. टप्पा शोधावा लागेल शंकर मोहितेला.
सध्या बॉस यांचा वाढदिवस पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचा दिलदार व्यक्ती महत्व बर्थडे सध्या साजरे केला जातोय. शिवशक्ती वाटवे टीम तुमचा आभार. हॅपी बर्थडे डिअर बॉस. दहा मध्ये 25 हव्यात. 8 धाबा पलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 1.2 चा खेळ पूर्ण झालाय. तेरा धाबा धाव पलकावरती तुम्हाला पहा. 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 9 बॉल 21 ची गरज आहे. चांगला चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. येणारे 7 बॉल जिंकण्यासाठी आता 20 धाब्याची गरज आहे. ये बॅ सांबर कदम न फटका लॉफ्ट केलाय. सरळ बॅटनं आम्ही चर्चा केली. या फलंदाजाकडे आहे अनुभव. धाबा मिळतील 6. टीम आता जाऊन पोहोचेल. 2 ओव्हरचा खेळ संपत असताना 19 वरती येणारे 6 चेंडू 14 ची गरज आहे. वाह 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 चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर आकाशाला घबसणी घालणारा षटकार त्याला पाहायला मिळतोय. 6 मध्ये 14 हवेत. ओव्हर क्रमांक 3 साठी कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवला जाईल. वेचे श्रेय या टीम कडून. सागरचा पहिला चेंडू 1 रन मिळाले. दुसरी साठी कॉल दिलाय का धावणार आहेत तोपर्यंत पोहोचतील देखील. यावेळेस धाबा मिळणार आहेत 2. आता या मॅचची कहाणी कशा पद्धतीने लिहिली जाईल. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी आता 12 धाब्याची गरज आहे. रोमांचक सांगना खतरनाक मॅच तुमच्या समोर सुरू आहे. बॉलिंग साठी या टीम कडून तुम्हाला पाहायला मिळतोय. सध्या सनी स्ट्राईक एंडला आहे. 5 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. या मॅचचा चेंडू वेगाने हाताळला हवेमध्ये खेळलाय. फिल्डर आहे. कॅच पकडली जाईल का ती तर इम्पॉर्टंट आहे. कॅच पकडली जातीये. वेचे शिर टीमला आणखीन एक आता विकेट मिळतीये. धक्का क्रमांक या मॅच मध्ये 2 माघारी चाललाय. सनीला जागा सोडावी लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आता अमर कदम ज्या खेळाडूनं ओव्हर क्रमांक 2 च्या शेवटच्या बॉलवरती षटकार लगावलाय. गरज होती 7 बॉल 21 ची. त्यानंतर षटकाराला 6 बॉल 14 वरती मॅच आली. त्यानंतर ओव्हर क्रमांक 3 च्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. दुसऱ्या बॉलवरती विकेट. डोकं दुखवणारी मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये. 4 बॉल 12 ची गरज. खतरनाक सामना. बॉलर निघालाय. या बेचा चेंडू
जागा सोडली जाईल का? आणखीन एक विकेट. वेचे शिर संघ आता या मॅच मध्ये जल्लोष करेल. बॅटर होईल गॉन. चलो जावचा इशारा. सर्वे 11 सर्वे टीमचा धक्का क्रमांक 3 माघारी चाललाय. बॉस चषक मध्ये वेचे शिर संघ अप्रतिम खेळी करतोय. तुमचंही कौतुक करावं लागेल. येणारे बॉल 3-12 रनची गरज आहे. यानंतरची मॅच तयार राहा. आम्ही कॉल देतोय. जुगादेवी कराटे, त्यानंतर माळेदेवी कोसरून. जुगादेवी कराटे ही मॅच झाल्यानंतर आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय, कारण बेच बंधन आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. रिप्ले दाखवला जातोय. या मॅच मध्ये नक्की कशा पद्धतीने खेळ केली जाईल. 3 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. आयुष्याच्या आणि क्रिकेटच्या रणांगणामध्ये कोणी हरत नाही. जो थांबतो तो हरतो आणि जो चालत राहतो तो कधी हरत नाही. हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचचा चेंडू खेळलाय सरळ बॅटनं. 1 रन मिळाली. दुसरी साठी धावणार आहेत. तोपर्यंत आणखीन एक विकेट. या मॅच मध्ये नक्की चालू आहे काय? सलगची 3री विकेट येताना पाहायला मिळतीये. धक्का क्रमांक 4 माघारी चाललाय. येणारे 2 चेंडू 11 धाब्याची गरज आहे. प्रयत्न करत राहायचं. एक तर अनुभव मिळेल किंवा आयुष्याला नवी दिशा मिळेल. वाह, हे फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून तुम्हाला पाहायला मिळतंय. जरी धाबा कमी असल्या त्या थांबवू शकतो आम्ही, हे बेचे शिरनं सांगितलं. या बेचा चेंडू जास्ती सुसरी घेणारा होता. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. 1 बाउन्स देखील आता दंडित केलाय. 2 मध्ये आता 10ची गरज आहे. 2 मध्ये 10 धाबा करायचे आहेत. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सागर सूर्यवंशी. येणारे 2 बॉल गरज आहे 10 धाब्याची. 10 करायचे आहेत. आडव्या भाट्ट केला. या बेचा चेंडू. रन किती मिळणार आहे? स्टॉप करावा लागेल. जय सूर्यवंशीने स्टॉप केलाय. 1च रन. दुसरी साठी कॉल आहे. तोपर्यंत दुसऱ्या धाबेला पोहोचलाय देखील. 3ऱ्या धाबेसाठी धावतायत. चुकी केली आहे. धाबा या बॉल वरती किती मिळतील? 4 रन. आता एका बॉल मध्ये 6 धाब्याची गरज आहे. 1 बॉल 6 करायचे आहेत. या मॅच मध्ये काही घडू शकतं. क्रिकेट आहे. क्रिकेटला कधी हलक्यात घेऊ नका. 1 मध्ये 6 करायचे आहेत. 1 मध्ये 6 कराव्या लागतील. अमित आता बॅटिंग करतोय. अजित आहे दुसऱ्या बाजूला. एक मध्ये 6 करायचे आहेत. 1 मध्ये 6 केल्या तर बॅटिंग करणारी टीम सर्वे 11 सर्वेला विजय मिळेल. या बेचा चेंडू हवेमध्ये आहे. मॅच फसली. कॅच पकडली जाईल का? नाही पकडली आहे. अखेरीस बेचे शिर संघ या मॅच मध्ये विजय मिळवतोय. थोडा संयम ठेवा. हाल होतील पण हार कधी होणार नाही, हे बेचे शिरने सांगितलं. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. बेचे शिर टीम. हार्ड लक बॅड लक. सर्वे 11 सर्वे हार्ड लक बॅड लक. तुमचे कौतुक करेन. चांगली फाईट दिली. चला लगेच जुगादेवी कराटे संपूर्ण टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. माळेदेवी कोसरून आपले बॅट्समन लगेच पाठवून द्या. तुम्हाला मी विनंती करेन